सांगतं की अंतःकरणाने विश्वास ठेवशील आणि मुखाने ज्यावेळेस कबूल करशील त्यावेळेस तुझं तारण. हालेलुया. विश्वास अंतःकरणामध्ये ठेवला जातो आणि मुखाने ज्यावेळेस तो विश्वास कबूल केला जातो त्यावेळेस परमेश्वर त्याचं कार्य करत असतो. हालेलुया. जोपर्यंत तुम्ही मुखाने कबूल करत नाही तोपर्यंत विश्वास कार्यशील होत नाही. म्हणून मुखाने कबूल करणं खूप आवश्यक आहे आणि यासाठी आपण देवाचं वचन कबूल करतो. हालेलुया. माझ्याबरोबर काढा मत्तयाचा शुभवर्तमान याचा 28वा अध्याय. मत्तय 28 18 पासून 20 पर्यंत तुम्हाला परिचित असणारं वचन आहे. मी सर्वांसाठी वाचतो. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात व पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्म द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा केली ते सर्व त्यास पाळायला शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस स्वर्गास जात होता त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्याला दिलेली ही शेवटची आज्ञा आहे आणि ती आज्ञा आपल्या सर्वांना परिचित आहे. ती आज्ञा आपल्या सर्वांना ठाऊक आहे आणि त्याच आज्ञेविषयी आपण या युगामध्ये कशा प्रकारे सावध असावं याविषयी या ठिकाणी मी तुमच्यासोबत बोलणार आहे. आणि आजच्या संदेशाचा विषय आहे सुवार्तेचं सामर्थ्य. हालेलुया. आपल्याजवळ एक सुवार्ता देऊ केलेली आहे प्रभू येशू ख्रिस्ताने आणि ती केवळ एक शब्द नाहीये तर त्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं सामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्य जो कोणी स्वतः अनुभवतो तोच ते प्रकट करू शकतो आणि त्याच्याच त्या सुवार्तेमध्ये लोकांचं जीवन बदलण्याची शक्ती आणि सामर्थ्य असतं. हालेलुया. पण जोपर्यंत तुम्ही ते स्वतः अनुभवत नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांना सुद्धा ती सामर्थ्यशाली रीतीने प्रकट नाही करू शकत. केवळ ते तुमच्यासाठी जर शब्द असतील, केवळ कागदावर लिहिलेले शब्द असतील, केवळ ते तुमच्यासाठी आशीर्वाद मिळवण्याचे शब्द असतील किंवा केवळ तुम्हाला स्वर्गात जाण्यासाठी असलेला केवळ मार्ग असेल आणि केवळ तुम्ही एक फॉर्मॅलिटीज म्हणून किंवा केवळ मी येशू ख्रिस्ताजवळ जातो आणि येशू ख्रिस्तापासून मला जग आणि जगातल्या सर्व गोष्टी मिळतात इतकंच माझा येशू ख्रिस्तासोबत संबंध आहे तर निश्चित अर्थाने ते तुमच्यासाठी सामर्थ्यशाली रीतीने कार्य नाही करू शकत. हालेलुया. सामर्थ्यशाली रीतीने काम करण्यासाठी तुम्हाला ती वचनं जगावी लागतील, ती बोलावी लागतील, त्यानुसार तुम्हाला वागावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते अनुभवायला मिळेल आणि मग ते तुमच्या शब्दातून प्रगट होईल. हालेलुया. बऱ्याच वेळेस आपण सुवार्तेचं सामर्थ्य न समजल्यामुळे किंवा सुवार्तेमध्ये कोणत्या प्रकारची अशी शक्ती आहे ती शक्ती न समजल्यामुळे आपण त्याला खूप लाईटली घेतो, आपण त्याला खूपच सौम्यपणे स्वीकारतो आणि सौम्यपणेच तशाच प्रकारे जीवन जगत राहतो. पण प्रभू येशू ख्रिस्ताने ते सामर्थ्य तुम्हाला मला देऊ केलेलं आहे आणि ते सामर्थ्य शिष्यांच्या मध्ये होतं, ते सामर्थ्य पहिल्या मंडळीमध्ये होतं आणि हजारो लाखो लोकांच्या मध्ये आज सुद्धा सुवार्तेचं सामर्थ्य काम करत आहे आणि जर तुम्ही ते स्वीकाराल तर तुमच्याही जीवनामध्ये ते तशाच प्रकारे काम करेल. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून तुम्हाला ते काय करावं लागेल, स्वीकारावं लागेल. म्हणून तुम्हाला त्यानुसार बोलावं लागेल, आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्यावर विश्वास ठेवावा लागेल. जशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की जा आणि संपूर्ण सृष्टीला काय करा, सुवार्तेची घोषणा करा. जग आज त्याला धर्मांतरण म्हणतं पण आज त्या गोष्टी धर्मांतरण म्हणून नाही तर प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली शेवटची आज्ञा म्हणून आपण त्याचं पालन करतो आणि त्याच वचनानुसार आपलं बायबल हे आधारित आहे. येशू ख्रिस्ताने कोणाला धर्म बदलण्यासाठी सांगितलं नाही, प्रभू येशू ख्रिस्ताने कोणाचा धर्म बदलला नाही किंवा तुम्हाला मला सुद्धा तो कुणाचा धर्म बदलण्यासाठी, जात बदलण्यासाठी सांगत नाही. तो केवळ तुम्हाला मला ते सुवार्तेचं जे सामर्थ्य आहे ते स्वीकारून ते लोकांच्या मध्ये प्रगट करून त्यांना शिष्य बनवण्यासाठी सांगतो. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून ते सामर्थ्य तुम्ही स्वीकारायला हवं. येशू ख्रिस्ताने दिलेली ती शेवटची आज्ञा आहे आणि ती आज्ञा विशेष यासाठी महत्वाची आहे की ते एका माणसाचे या जगातून शरीर रूपामधून जाण्यापूर्वी असलेले ते शेवटचे शब्द आहेत. येशू ख्रिस्त आजही आपल्यामध्ये आत्म्याने उपस्थित आहे. आजही तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काम करतो. आजही तो तुम्हाला मला आरोग्य देतो, आशीर्वाद देतो आणि तो तुम्हाला मला सामर्थ्य पुरवतो. शरीर रूपामध्ये जरी तो तुम्हाला मला दिसत नसला तरी सुद्धा आत्म्यामध्ये तो आमच्यामध्ये उपस्थित आहे हा आपला विश्वास आहे. आणि म्हणून
ते केवळ शरीर रूपामधून आपल्यापासून अंतर्धान पावण्याचं किंवा आपल्यापासून वेगळा होण्याचं ते काळ होता आणि ती जी आज्ञा आहे ती शेवटची आज्ञा होती. आणि म्हणून त्या आज्ञेला काय म्हटलं जातं, एक शेवटची आज्ञा म्हणून विशेष महत्व आहे. बऱ्याच वेळेस आपण त्या शेवटच्या गोष्टीला आपण विशेष महत्व देतो. ज्या काही कोणी ह्या जगामध्ये मनुष्य असू द्या, ज्यावेळेस या जगामधून निघून जाण्याचा प्रसंग असतो त्यावेळेस आपण शेवटी काय बोलला या गोष्टीकडे जास्त आपलं लक्ष असतं, कारण ती शेवटची आज्ञा जास्त. कारण याच्या अगोदर येशू ख्रिस्तांनी बऱ्याचशाच गोष्टी सांगितल्या. डोंगरावरील प्रवचन असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे तो लोकांना शिक्षण देत होता त्यावेळेचं शिक्षण असेल, प्रार्थनेविषयी, उपवासाविषयी, त्याच प्रकारे देण्याविषयी आणि त्याच प्रकारे देवाचा गौरव करण्याविषयी असेल किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारच्या पवित्रतेविषयी असेल, लग्नाविषयी असेल, या सगळ्या गोष्टीविषयी येशू ख्रिस्ताला वेगवेगळं शिक्षण आपल्याला दिलेलं पाहायला मिळतं. पण प्रभू येशूंनी शेवटचं जे शब्द आहे ते शब्द मात्र जे सुवार्तेविषयी सांगितलेले आहे. हालेलुया. आणि म्हणून त्या शब्दांना विशेष महत्व आहे. या जगामध्ये जगत असताना बऱ्याचशा गोष्टी आपल्या जीवनाचा भाग आहेत, नाही असं नाही. या ज्या आम्ही गोष्टी बोललो, प्रार्थना, उपवास आणि धार्मिक जीवन, पवित्र जीवन, देणं आणि देवाचा गौरव करणं, देवाची महिमा करणं, त्याच्या आज्ञा पाळणं, पण त्याच्याही बरोबर एक सर्वात महत्वाची गोष्ट जी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांच्या जीवनातला सर्वात महत्वाचा भाग हा सुवार्तेने वेढलेला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचे शेवटचे शब्द म्हणजेच काय, जा आणि संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. मी जे काही तुम्हाला शिकवलं ते सर्व त्यांना पाळायला शिकवा. हालेलुया, हालेलुया. बायबल सांगतं आपल्याला की आपण सुवार्तेच्या बाबतीत गंभीर असायला हवं, सुवार्तेच्या बाबतीत सजग असायला हवं, सुवार्तेच्या बाबतीत सावध असायला हवं, कारण ते येशू ख्रिस्ताचे शेवटचे शब्द आहे. हालेलुया. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणाला की जा आणि संपूर्ण सृष्टीला काय करा, सुवार्तेची घोषणा करा. माझ्या बरोबर म्हणा, जा आणि संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जोपर्यंत तुम्ही स्वतःला हे सांगत नाही तोपर्यंत तुम्ही ते करणार नाही. स्वतःला हे आपण रोज सांगायला हवं. ज्यावेळेस जसं आपण प्रभुभोजन घेतो त्यावेळेस प्रभुभोजनामध्ये एक सर्वात महत्वाचं वाक्य आहे आणि ते वाक्य असं सांगतं, ज्या वेळेस तुम्ही हे खाता, ज्या वेळेस ही भाकर खाता किंवा ज्या वेळेस हा प्याला पिता तोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाची घोषणा करतो. हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्ताची ज्यावेळेस आपण सुवार्ता सांगतो त्यावेळेस त्याच्या मृत्यूचा आणि त्यावेळेस मानवासाठी त्याने केलेल्या बलिदानाची सुवार्ता आपण सांगतो. हालेलुया. ज्या वेळेस आपण प्रभुभोज घेतो, ज्या वेळेस आपण भाकर खातो, ज्या वेळेस आपण द्राक्षारस पितो, ज्या वेळेस आपण त्या विधीचा भाग होतो त्या वेळेस आपण स्वतःला हे सांगत असतो की मी सुवार्ता सांगण्यासाठी निवडलेला व्यक्ती आहे. हालेलुया. तुम्ही किती सांगता हे कितपत मला माहित नाही, पण लक्षात ठेवा त्या गोष्टीचा किंवा त्या विधीचा सर्वात महत्वाचा भाग जर कोणता असेल तर तो भाग आहे की मी स्वतःला सांगतो की मी सुवार्ता सांगण्यासाठी निवडलेला व्यक्ती आहे, मी देवाचं वचन प्रगट करण्यासाठी निवडलेला व्यक्ती आहे, मी देवाचं सामर्थ्य लोकांसमोर घेऊन जाण्यासाठी निवडलेला व्यक्ती आहे. येशू ख्रिस्ताने जे बलिदान माझ्यासाठी केलं ते लोकांसाठी केलेलं बलिदान मी त्यांना समजावून सांगण्यासाठी निवडलेले व्यक्ती आहे. हालेलुया, हालेलुया. हे स्वतःला आपण सांगायला हवं. हालेलुया. कारण आपण केवळ भाकर आणि केवळ द्राक्षारसाचा भाग होत नाही तर आपण त्याच्या बलिदानाचे पण वाटेकरी. हालेलुया. आणि त्याच्या बलिदानाचे वाटेकरी फक्त द्राक्षारस पिऊन आणि भाकर खाऊनच होता येत नाही तर ते लोकांसमोर प्रगट करावं लागतं. कारण जोपर्यंत आपण ते प्रगट करत नाही तोपर्यंत त्याचं बलिदान लोकांना कळणार नाही. बायबल असं सांगतो रोमकराच्या पत्रामध्ये की जर तुम्ही सांगणार नाही तर ते ऐकतील कसे. वाचा माझ्याबरोबर रोमकराचं पत्र 10वा अध्याय. वचनापासून, कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो, जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. कारण शास्त्र म्हणते त्यांच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजित होणार नाही. यहुदी व हेलेनी यांच्यामध्ये भेद नाही, कारण सर्वांचा प्रभू तोच आणि जे त्याचा धावा करतात त्या सर्वांना पुरवण्या इतका तो संपन्न आहे. कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करेल त्याचे तारण होईल. तर ज्याच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करतील, आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील, आणि घोषणा करणाऱ्यापासून ते कसे ऐकतील.
हालेलुया, हालेलुया. घोषणा करणाऱ्या वाचून ऐकता येत नाही, ऐकल्या वाचून विश्वास ठेवता येत नाही, विश्वास ठेवल्या वाचून मुखाने कबूल करता येत नाही आणि मुखाने कबूल केल्या वाचून तारण होत नाही. हालेलुया. एकमेकांशी निगडीत असलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून ज्या ज्या वेळेस मी बोलतो, ज्या ज्या वेळेस मी देवाचं वचन प्रगट करतो, ज्या ज्या वेळेस मी येशूचं शिक्षण प्रगट करतो, ज्या ज्या वेळेस मी लोकांना सुवार्ता सांगतो, ज्या ज्या वेळेस मी येशू ख्रिस्ताचं बलिदान प्रगट करतो, त्या त्या वेळेस माझ्यातून मी सामर्थ्य प्रगट करत असतो. त्या त्या वेळेस मी येशू ख्रिस्ताने दिलेल्या शेवटच्या आज्ञेचं पालन करत असतो. येशू ख्रिस्ताने मला सांगितलेलं जे वचन आहे शेवटचं, ते वचन मी लोकांसमोर घेऊन जातो आणि सांगतो की मी शिष्य आहे आणि तुलाही प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनावरती, त्याच्या शिक्षणावर विश्वास ठेवून तुलाही त्याचं शिष्य व्हायचं आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून येशू ख्रिस्ताचे ते शेवटचे शब्द आहेत, म्हणून ते विशेष महत्त्वाचे आहे आणि म्हणून ते आपण प्रगट केले पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जी जबाबदारी देवदूतांना दिलेली नाही परमेश्वराने, ती तुम्हाला मला देऊ केली. हालेलुया. आपल्या स्वतःला सांगूया आपण की जी जबाबदारी देवदूतांना दिली नाही ती मला मिळालेली आहे. जी जबाबदारी देवदूतांना मिळाली नाही ती मला मिळालेली आहे. वाचा माझ्या बरोबर प्रकटीकरणाचं पुस्तक 14वा अध्याय. कोणावर असेल तर तुमच्या आणि माझ्यावरती आहे. नंतर मी दुसरा एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला. त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणाऱ्या म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि लोक या सांगव्या सार्वकालिक सुवार्ता होती. हालेलुया, हालेलुया. तो मोठ्याने म्हणाला, देवाची भीती बाळगावं, त्याचे गौरव करा, कारण न्यायनिर्णय करण्याची त्याची घटका आली आहे. ज्याने आकाश व पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे निर्माण केले, त्याला नमन करा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हे शेवटच्या काळाविषयी असलेलं वचन आहे की ज्यावेळेस 7 वर्षाचा महासंकटाचा काळ असेल, त्यावेळेस देवदूतांच्या वरती, विशेष अशा देवदूतांच्या वरती विशेष अशा प्रकारची कामगिरी सोपवलेली आहे आणि एक देवदूत संपूर्ण सृष्टीला एकाच दिवसामध्ये आणि एकाच हाकेमध्ये देवाचं वचन सांगतो. हालेलुया. जर देवाने ठरवलं की आजच संपूर्ण जगाचं तारण करायचं आहे, तर आजच प्रभू येशू ख्रिस्त देव त्या ठिकाणाहून देवदूतांना आज्ञा करेल की जा आणि संपूर्ण सृष्टीला एकाच वाक्यामध्ये सुवार्ता सांगा. आणि हे ती सुवार्ता आहे की जी एकाच वेळेस सांगण्यात येईल. हालेलुया. पण ती सुवार्ता तत्पूर्वी 7 वर्षाचा संकट काळ येण्यापूर्वी तुमच्या आणि माझ्यावर सोडून दिली. हालेलुया, हालेलुया. सांगत का स्वतःला की जे देवदूतांना जबाबदारी मिळाली नाही ती मला मिळालेली आहे. अजून सुद्धा तुम्ही सांगत नाहीये. जी देवदूतांना जबाबदारी, शेजाऱ्याला सांगा, जी देवदूतांना जबाबदारी दिली नाही ती मला मिळालेली आहे. हालेलुया. देवदूतांच्या वरती सुद्धा कामगिरी सोपवलेली आहे पण शेवटच्या काळामध्ये, पण तुमच्या आणि माझ्यावर सध्याच्या काळात. आता देवदूत येऊन तुम्हाला मला सांगत नाही, आता देवदूत येऊन कुणाला सुवार्ता सांगत नाही, आता देवदूत येऊन कुणाला येशू ख्रिस्त त्याच्यासाठी मरण पावला ही जबाब विशेष अशा व्यक्तींसाठी कधी कधी परमेश्वर ते कार्य करत होती. देवाची मर्जी आहे किंवा देवाची इच्छा आहे, त्या इच्छेनुसार परमेश्वर कार्य पण करत असतो. पण त्या गोष्टीला माझी ना नाहीये, पण संपूर्ण सृष्टीला सुवार्ता सांगण्याचं जी जबाबदारी आहे ती तुमच्या आणि माझ्यावरती आहे. हालेलुया. आणि ती जबाबदारी तुम्ही आणि मी स्वीकारायलाच हवी, त्याला तुम्ही टाळू शकत नाही. बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की माझं तारण झालं, माझ्या घराण्याचं तारण झालं, माझ्या लोकांचं तारण झालं, आता माझ्यावरती फक्त केवळ एकच जबाबदारी आहे, चर्चला जाणे, रविवारी चर्च मधल्या विधीमध्ये भाग घेणे, प्रभुभोजन घेणे आणि तिथून पुढे कुठल्याही प्रकारचा मला देवाची सेवा किंवा देवाच्या गोष्टी आणि इतर अशा प्रकारचं देवाचं वचन सांगणं, या गोष्टीशी काहीही संबंध नाही. मी आणि माझ्या घराण्याचं तारण झालं, इथंच विषय संपलेला आहे, मला काही देणे घेणं नाही. पण लक्षात घ्या, बायबल तुम्हाला मला आठवण करून देतं आणि याची आठवण आपण स्वतःला रोज करून द्यायला हवी की देवदूतांच्यावर जबाबदारी नाही, माझ्यावर जबाबदारी. हालेलुया. देवदूतांना परमेश्वराने निवडलं नाही, पण मला निवडलेलं आहे देवाचं वचन घेऊन जाण्यासाठी आणि मी त्याबद्दल रिस्पॉन्सिबल आहे. मला ते जाऊन सांगितलंच पाहिजे, माझ्याशिवाय कोण जाणार नाही. हालेलुया. देवदूत जी जबाबदारी एका दिवसात पार पाडू शकतात, त्या परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासारख्या सामान्य लोकांच्या वरती ही जबाबदारी दिली. तुमच्या आणि माझ्याजवळ शक्ती नाहीये, बळ नाही, सामर्थ्य नाही, पण ज्यावेळेस सुवार्ता सांगण्यासाठी येशूचे शिष्य तयार झाले त्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं. वाचा ख्रिस्तांची कृतीचा पहिला अध्याय. ख्रिस्तांची कृती पहिला अध्याय 8वं वचन.
आणि सांगतो त्या ठिकाणी, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सर्व यहुदियात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वराने तुम्हाला मला सामर्थ्य देऊन केलेलं आहे. तुम्ही एकटे नाही. ज्या वेळेस तुम्ही सुवार्ता सांगता, मी तुम्हाला अगदी आठवण करून देतो या गोष्टीची, ज्या वेळेस तुम्ही देवाचं वचन सांगता, ज्या वेळेस तुम्ही येशू ख्रिस्त कुणाच्या पापांसाठी बलिदान झाला याबद्दल तुम्ही सांगता, त्यावेळेस तुम्ही एकटे नसता, तर संपूर्ण स्वर्ग तुमच्या सोबत असतो. हालेलुया. स्वर्गातील सर्व देवदूत, परमेश्वराचा आत्मा, पवित्र आत्मा, प्रभू येशू ख्रिस्त सदैव तुमच्या बरोबर असतो. कारण त्या ठिकाणी मत्ती शुभवर्तमानात आपण वाचलं की येशू म्हणाला, मी युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. हालेलुया. पवित्र आत्मा तुमच्या सोबत आहे, प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या सोबत आहे आणि स्वर्ग संपूर्ण तुमच्या सोबत आहे. देवदूतांसहित केवळ तुम्हाला आपलं मुख उघडायचं आहे आणि सांगायचं आहे की तुझ्या पापांसाठी प्रभू येशू ख्रिस्त मरण पावलेला आहे. प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझं काम आहे. हालेलुया, हालेलुया. बऱ्याच वेळेस आपल्याला ही जबाबदारीच वाटत नाही. आपल्याला असं वाटतं की ही जबाबदारीच नाहीये, हे किचकट काम आहे आणि हे केवळ पालकाचं काम आहे, केवळ पास्टरचं काम आहे देवाचं वचन प्रकट करणं आणि सांगणं. आणि मग मी अशक्त आहे, मी थोडासा न शिकलेला आहे, आणि मग मी कमी शिकलेला आहे, किंवा मी आळाणी आहे, किंवा माझं बोलणं व्यवस्थित नाही, किंवा मी लोकांसमोर खूप चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन नाही देऊ शकत, आणि वेगवेगळ्या प्रकारचे मला भीती वाटते, आणि मग माझे नातेवाईक मला काय म्हणतील, समाज मला काय म्हणेल, लोक मला काय म्हणतील, सरकार काय म्हणेल, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी. इतकी सबबी तुमच्या आणि माझ्याजवळ असतील सुवार्ता सांगण्यासाठी, त्या सगळ्या सबबी येशूच्या नावामध्ये काढून टाका आजपासून. हालेलुया. तुमच्याजवळ भरपूर सबबी असतील, भरपूर काही कारण असतील, त्या सगळ्या सबबींना काढून टाका. कारण मी मागच्या आठवड्यात तुम्हाला सांगितलं की आपण शेवटच्या काळामध्ये जगत आहोत. हालेलुया. कुठल्या काळात जगत आहोत? शेवटच्या काळात. आणि जर शेवटच्या काळात जगत आहोत तर तुम्हाला मला सुवार्ता सांगितलीच पाहिजे, दुसरा त्याला काहीही पर्याय नाही. तुम्ही नाही सांगणार तर दुसरा कोणीतरी निवडला जाईल आणि त्याच्याकडून परमेश्वर कार्य करून घेईल. पण जो आशीर्वाद तुम्हाला मला सुवार्ता सांगण्याद्वारे मिळणार आहे, तो मात्र तुम्ही त्या आशीर्वादापासून वंचित राहा. आणि म्हणून तुम्हाला जबाबदारी स्वीकारून सुवार्ता सांगितलीच पाहिजे. जी देवदूतांना जबाबदारी मिळाली नाही ती तुम्हाला मिळाली. हालेलुया. आपल्या स्वतःला हे सांगा, आपल्या शेजाऱ्याला सांगा, देवदूतांच्यावर जबाबदारी नाही ती तुझ्यावर आहे. शेजाऱ्याला सांगा अजून एकदा, देवदूतांच्यावर जबाबदारी नाही ती तुझ्यावरती आहे. देवदूत सुवार्ता सांगणार नाही तर तू सांगणार आहेस. येशू ख्रिस्त तुझ्यासाठी मरण पावला. हालेलुया, हालेलुया. पहिली गोष्ट मी सांगितली तुम्हाला, येशूची शेवटची आज्ञा आहे. देवदूतांच्यावर जबाबदारी नाही ती तुमच्यावर आहे, म्हणून तुम्हाला सुवार्ता सांगणार. यशायाचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 8वं वचन. तुम्हाला असं वाटेल की मी नाही जाणार तर कोण जाणार आहे? कोणतर दुसरा जाईल. हालेलुया. यशायाचं पुस्तक 6वा अध्याय 8वं वचन सांगतं, तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली, ती अशी, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठव. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याला सांगा, प्रभूसाठी कोण जाईल? जागे करून चिट्टा काढून सांगा थोडंसं, प्रभूसाठी कोण जाईल? यशायाजवळ परमेश्वराचा आत्मा आला. परमेश्वराचा आत्मा यशायाजवळ असं म्हणतो की मी कोणाला पाठवू, आणि यशाया म्हणतो, हा प्रभूची मी आहे, मला. आमेन. हालेलुया, हालेलुया. बरेच वेळेस लोकांना देव प्रश्न विचारतो. आज येशू ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये किंवा विश्वासी लोकांच्या मध्ये एक सर्वात प्रचलित अशी म्हण आहे, पास्टर जन्मले पाहिजेत भरपूर, देवाचे भरपूर सेवक असले पाहिजे, पण शेजाऱ्याच्या माझ्या घरात देवाच्या सेवकांची सुद्धा इच्छा नाही राहिलेली आता की देवाचा सेवक व्हावा. कारण विश्वास करण्याचं वागणंच तशा प्रकारचं झालेलं आहे पालकांसोबत, आणि मंडळीच तशा प्रकारे बिघडली गेलेली आहे. आणि म्हणून पास्टर होण्याची किंवा देवाचा सेवक होण्याची इच्छा बाळगणारे खूप कमी आहे, आणि जे आहेत ते सुद्धा स्वतःसाठी स्वार्थासाठी जगणारे भरपूर आहेत. देवाच्या सेवेसाठी समर्पित भावनेने जगणारे खूप कमी आहेत. आणि म्हणून आज अशा लोकांची गरज आहे की जे खरोखर देवाच्या हातात असणारं मजबूत असं पात्र असतील, की जे पात्र असं म्हणेल की प्रभूजी मी कोणतं पात्र हे महत्वाचं नाहीये, मी कोणत्या कामासाठी वापरलं जातोय हे महत्वाचं नाहीये,
मी हलक्या कामासाठी आहे अथवा प्रतिष्ठित कामासाठी हे महत्वाचं नाही, पण मी तुझ्या उपयोगात येणारं पात्र आहे हे महत्वाचं माझं. हालेलुया, हालेलुया. कारण पौल असं म्हणाला की स्वामीच्या घरामध्ये किंवा मोठ्या घरामध्ये सगळ्या प्रकारची पात्र असतात, पण काही मौल्यवान कामासाठी उपयोगात येतात, पण काही हलक्या कामासाठी येतात. पण प्रत्येक पात्राने असं म्हणायला हवं की मी स्वामीच्या उपयोगात येणारं पात्र. हालेलुया. आणि अशा पात्रांची आज जास्त आवश्यकता आहे प्रभूला. आणि म्हणून आज प्रभू तुम्हाला विचारत आहे की कोण जाईल माझ्यासाठी, आणि तुम्ही प्रत्येकाने असं म्हणायला हवं की प्रभू मी आहे, मला पाठव. हालेलुया. बऱ्याच वेळेस लोक असं म्हणत नाही प्रभू मी आहे, माझ्यावर आशीर्वाद असू दे तुझा, त्याला पाठव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण आज प्रभूला तुम्ही आणि मी म्हणायला हवं की प्रभू तुझा अभिषेक माझ्यावर असू दे, तुझा आशीर्वाद माझ्यावर असू दे, आणि मलाच पाठव मी झाला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू त्यालाही आशीर्वाद कर, आशीर्वादित कर आणि त्यालाही पाठव. हालेलुया. बऱ्याच वेळेस मागील काही दिवसांच्या पूर्वी एक व्यक्ती मला असं म्हणाली की मला प्रार्थना करण्यासाठी निवडलेलं आहे प्रभू, आणि देवाचं वचन असं सांगतं की कामकरी थोडे आहेत आणि कामकरी येण्यासाठी प्रार्थना करा. आणि मी म्हणून रोज मी कामकरी येण्यासाठी प्रार्थना करतो, पण मी काम करण्यासाठी तयार आहे, माझी प्रार्थना काम करण्यासाठी आहे. हालेलुया. मी त्याला म्हणालो प्रभू तुला जाग करो, शांत करो, कारण त्या आत्मेमध्ये पवित्र आत्मा तुला एक दिवस बोलेल की कामकरी पुष्कळ नाहीये. बरोबर आहे ही गोष्ट, पण कामकऱ्यांच्या मध्ये तुझी सुद्धा गणना आहे. हालेलुया. आणि तुला सुद्धा गेलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळेस आपण विसरून जातो की येशू ख्रिस्ताने आपल्याला, तुम्हाला मला याच कामासाठी बोलवलेलं आहे. दुसरं कोणतं कामच नाहीये. तुम्हाला मला कोणतं काम आहे? याच कामासाठी बोलवलं. विश्वासणाऱ्या नवीन येणाऱ्या मंडळीमध्ये विश्वासणाऱ्या की नवीन चर्चमध्ये येणाऱ्या लोकांना, सगळ्यांना, जास्त करून लोकांना जर काय वाटत असेल तर त्याला काय वाटलं पाहिजे? मला आरोग्य मिळणार आहे, मला आशीर्वाद मिळणार आहे, मला माझ्या घरात बरकत येणार आहे, माझा नोकरी लागणार आहे, माझा बिझनेस उभा राहणार आहे, मला चांगली कपडे मिळणार आहेत, माझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग खूप चांगल्या प्रकारचं होणार आहे, मला गाडी मिळणार आहे, मला कार मिळणार आहे, मला सुंदर बायको मिळणार आहे, आणि त्याच्यानंतर माझं लाईफ खूप चांगली होणार आहे, मला भविष्य मिळणार आहे, आणि सगळ्यात शेवटी मला स्वर्ग पण मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही मोठी लिस्ट असते सगळ्यांवर, आणि खूप जुन्या विश्वासणाऱ्यांची सुद्धा हीच लिस्ट आहे. बरं, याच लिस्ट वरती ते आयुष्यभर काम करत असतात, याच लिस्ट वरती ते आयुष्यभर प्रार्थना सुद्धा करत असतात, आणि याच लिस्ट मध्ये ते राहिलेले पण असतात. पण आज विश्वासणाऱ्यांची मेंटॅलिटी बदलायला हवी, किंवा नवीन येणाऱ्या माणसाचं जीवन, जी मेंटॅलिटी आहे चर्चमध्ये येण्यापूर्वी, विश्वासामध्ये येण्यापूर्वी, येशूचा शिष्य होण्यापूर्वी बदलायला हवी. कारण येशू ख्रिस्तानी कोणत्याही ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टींचं आश्वासन देऊ केलेलं नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्तानी एका गोष्टीचं मात्र आश्वासन देऊ केलेलं आहे, अभिवचन देऊ केले आपल्याला, की जो कोणी माझ्या मागे येतो त्याला अनंत काळाचं जीवन द्यावं. हालेलुया. ते अभिवचन आहे. आणि हे जे जगात तुम्ही सर्व जे मी तुम्हाला हे लिस्ट सांगितली ना, त्या सगळ्या लिस्टपेक्षा हजारो पटीने अधिक तिथे आहे अनंत काळाचं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळेस या गोष्टीकडे आपलं गांभीर्य लक्ष नाही, आणि म्हणून आपण असं म्हणतो की प्रभू आशीर्वाद माझ्यावर राहू दे, पण पाठव मात्र त्याला. कारण पाठवण्याची जबाबदारी किंवा जाण्याची जबाबदारी ही खूप मोठी जबाबदारी. आताच्या काळामध्ये येशूचं सुवार्ता, खरी सुवार्ता बोलतोय, खोटी नाही ना. खोटी सुवार्ता खूप सांगणं सोपं आहे. आशीर्वाद मिळतो, तुम्हाला आरोग्य मिळतं, हे सांगणं खूप सोपं आहे, हे कुणालाही सांगाल तुम्ही. पण येशू तुझ्या पापांसाठी मेला हे सांगणं अवघड असतं, आणि हे लवकर नाही सांगत कोणीच. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशा खऱ्या सुवार्ता सांगण्याची आज जास्त आवड. खरी असेल मी सांगेन तुम्हाला खरी कोणती सुवार्ता आहे. पण मला तुम्हाला सांगू द्या की मी पाठव मला आणि मी जाणार आहे, हे जे अभिवचन आहे स्वतः आपण परमेश्वराला द्यायला हवं. आपण स्वतःला असं म्हणायला हवं. आज माझ्याबरोबर हात उंचावून तुम्ही म्हणा सगळ्यांनी की प्रभू मी जायला तयार आहे, मला पाठव. तुम्ही म्हणाला की मला पाठव, मी जायला तयार आहे, तर निश्चित अर्थाने देव तुम्हाला पाठवायला तयार आहे. हालेलुया. देव तुमच्या बाबतीत अद्भुत कार्य करेल आणि तुम्हाला पाठवण्यासाठी मदत करेल. या ठिकाणी बायबल सांगतं की यशायाच्या मुखाला येऊन स्पर्श केला परमेश्वराने, आणि जे इंगळ आहे ते इंगळ, ते ज्या वेदीवरून इंगळ घेतलेलं होतं, विस्तव ज्याला म्हणतो आपण, ते विस्तव घेतलेला याच्या यशाच्या ओठाने स्पर्श केला, आणि यशाचं बायबल सांगतं की यशाचे ओठ पवित्र झाले, आणि बायबल त्या ठिकाणी सांगतं यशाला तिथून पुढे पाठवण्यात आलं, आणि अद्भुत रीतीने त्यांनी देवाचं वचन जे आहे ते देवाचं वचन सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पण जो कोणी असं म्हणतो की मला पाठव किंवा मी जायला तयार आहे, त्याच्याच मुखाला ते विस्तव जो आहे तो स्पर्श करतो. हालेलुया. जर
करून त्याचं शरीर आणि त्याचे ओठ पवित्र होण्याचं कोणताही प्रश्न नव्हता. हालेलुया. आणि म्हणून जर तुम्हाला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये देवाचं उपस्थिती, देवाचं सामर्थ्य राहावं, तर सुवार्तेसाठी तुम्ही समर्पित असायला. हालेलुया. देवाने पाठवलेली कामगिरी, देवाने सांगितलेली कामगिरी करायला आपण तयार असायला हवं. आणि म्हणून आपण रोज म्हणायला हवं स्वतःला की मी जबाबदार व्यक्ती आहे आणि प्रभू मी जायला तयार. हालेलुया. हालेलुया. का जायला तयार आहे? कारण प्रभूला तुमची गरज आहे. वाचा माझ्याबरोबर पहिली कोरिन्थीकरासपत्र 9 अध्याय आणि 16 वचन. पहिले कोरिन्थी 9 अध्याय 16. जर मी सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिळवण्याचे कारण नाही, कारण ती सांगणे मला भाग आहे. कारण मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणत असाल की सुवार्ता सांगण्यासाठी मलाच का निवडले गेलेले आहे, सुवार्ता सांगणे इतकं महत्वाचं काय? पौल असं म्हणतो, पौल काय म्हणतोय की जर मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार. माझ्याबरोबर म्हणा, मी जर सुवार्ता सांगितली नाही तर, मी जर सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार. हालेलुया. प्रत्येक जण सुवार्ता सांगण्यासाठी समर्पित व्हायला हवं. हालेलुया. आपण म्हणायला हवं की जर मी सुवार्ता सांगणार नाही तर माझी दुर्दशा. हालेलुया. बायबल सांगतं. कारण पौल कोण होता माहितीये? पौलाने ज्याने 14 मंडळांची स्थापना केली आणि हजारो लाखो लोकांना ज्याने सुवार्ता सांगितली, हजारो चमत्कार ज्याच्याद्वारे झाले, देवाचं वचन धारसाने सांगणारा आणि बऱ्याच वेळेस 39 फटके खाणारा, बऱ्याच वेळेस गर्भदानच्या मध्ये फुटलेली गर्भदानच्या मध्ये राहणारा, समुद्रामध्ये आणि उपाशी तापाशी असं राहिलेला हा मनुष्य, आणि बऱ्याच वेळेस मंडळांसाठी गुडघ्यावरची प्रार्थना करणारा आणि अशा प्रकारचा व्यक्ती. आणि पौलाविषयी खूप त्या काळामध्ये टिंगल केली जात होती. पौलाविषयी त्याला असं म्हटलं जात होतं की अशक्त शरीरयष्टीचा मनुष्य आहे आणि ह्याच्याकडून काय देवाचं वचन सांगणार आहे, अशा प्रकारचा हा व्यक्ती आणि कितीतरी लाखो लोकांच्या वरती परिणाम घडवणारा. आणि तेव्हापासून आतापर्यंत 2000 वर्षापर्यंत आजपर्यंत देवाचं वचन सामर्थ्याने त्याच्या वचनातून आपल्याशी बोलत आहे. आणि असा व्यक्ती असं म्हणतो की मी सुवार्ता सांगितल्यानंतर माझी केवढी दुर्दशा प्रेज द लॉर्ड आहे. कारण त्याचे जे दुष्परिणाम आहेत मी नाही सांगितले तर मला ठाऊक आहे चांगल्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला कळवळा येत नाही का हो की शेजारचा एखादा मनुष्य, तो किंवा तुमचा मित्र किंवा तुमचा एखादा नातेवाईक तुमच्या समोर दारू पितो किंवा तुमच्या समोर वाईट वागतो, व्यभिचार करतो किंवा चुकीच्या जीवनामध्ये जगत आहे आणि तुम्ही ते डोळ्यांनी पाहता, तुम्ही विश्वास पाहता, सकाळी तुम्ही उठून प्रार्थना केलेली आणि तुम्ही देवाला म्हणाल प्रभू या संपूर्ण साताऱ्याचं तारण कर. तुम्ही म्हणाल प्रभू भारतामध्ये खूप मोठ्या प्रकारचं देवाचं कार्य होऊ दे, तुझी शांती सर्वांच्या अंतःकरणामध्ये येऊ. आणि त्याच्याही घरात शांती नाही, त्याच्या घरात आनंद नाही, त्याचा संपूर्ण कमाई, त्याचा सगळा पैसा दारूमध्ये जात आहे आणि सर्व वाईट गोष्टीमध्ये जात आहे आणि तुम्ही मात्र मूग गिळून गप्प बसलेला. कधीच तुम्ही त्याला देवाचं वचन सांगितलंय? कधीच तुम्ही त्याला सांगितलंय की येशू तुझ्यावर प्रीती करतो? कधीच तुम्ही त्याला सांगितलंय की येशूकडे येशील तर तुझी दारू सुटेल? कधी तुम्ही त्याला सांगितलंय की येशू ख्रिस्तने तुझ्या पापांसाठी आपला प्राण अर्पण केलेला आहे? कधी तुम्ही त्याला सांगितलंय की येशू ख्रिस्त स्वर्गाचा मार्ग आहे? कधी तुम्ही त्याला सांगितलंय की येशू ख्रिस्तकडे आल्यानंतर तुझं संपूर्ण जीवन बदलून जाईल आणि अनंत काळाचं जीवन तुला आणि तुझ्या कुटुंबाला प्राप्त होईल? हालेलुया. जर तुम्ही असं सांगणारच नाहीये तर लक्षात घ्या, हाय असं म्हणतो पाऊल, हाय जर मी सुवार्ता नाही सांगितली. हालेलुया. हालेलुया. सुवार्ता सांगण्यासाठी जागरूक व्हा. बाजूला सांग, सुवार्ता सांगण्यासाठी जागरूक व्हा. कारण शेवटचा काळ आहे. जसं मी सांगितलं मागील आठवड्यात की शेवटच्या काळात आपण आहोत. तुम्हाला मजबूत बनावं लागेल. वेड्यासारखा हा काळ आहे. या काळामध्ये जर तुम्ही सांगणार नाही तर कधी सांगणार आहात? कधी तुम्हाला जाणीव की आपल्या अंतःकरणामध्ये की मी वचन देवाचं सांगणार आहे? बऱ्याच वेळेस आपण आपल्याच आशीर्वादात आणि आपण आपल्याच जीवनामध्ये आणि वेगळ्या आपल्याच समस्या सोडवण्यामध्ये जीवन जगत असतो. कारण एक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये एक असा पर्टिक्युलर टाइम येतो की ज्या वेळेस तो त्याच्या स्वतःच्या जीवनासाठी पुरपटलेला असतो. मग त्याच्या समस्या, त्याच्यानंतर त्याच्या स्वतःच्या समस्या, त्याच्या मुलांच्या समस्या, मग मुलांच्या संपल्यानंतर त्याच्या नातवाच्या समस्या, आणि मग हे सगळं कधीच संपत नाही. हे चालूच राहतं आयुष्यभर. आणि एक दिवस त्याचा मृत्यू ओढवतो आणि मग ज्यावेळेस देव त्याला विचारतो तुझ्यावर तर मी जबाबदारी दिली होती आणि तू तर फक्त टीव्ही साठीच रात्र जीवनभर प्रार्थना करत राहिला आणि तुझ्या घरातलं घर व्यवस्थित व्हावं त्यासाठीच तू प्रार्थना कर. या घरावर छत यावं, या घरामध्ये हे यावं, या घरामध्ये ते यावं आणि माझा बँक बॅलन्स एवढा वाढलाय तेवढा वाढावा आणि असं बरंच काय काय असेल. मी सगळं काही तुम्हाला विश्लेषण सांगणार नाही. मग कदाचित त्या प्रार्थनांच्या मध्ये तुम्ही पण जर अडकले असाल तर तुम्ही चुकीच्या मार्गावरती आहात.
कारण देव या सगळ्या गोष्टीपेक्षा जास्त महत्त्व देतो एखाद्याच्या तारणावर. हालेलुया. या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी जास्त महत्त्वाच्या असतील, पण देवासाठी तितक्या महत्त्वाच्या नाहीत जितकं ते आपल्याला वाटतं. हालेलुया. हे सगळं ओघाणी येत जातं. ओघाणी म्हणजे त्याला आपण म्हणतो की ऑटोमॅटिक रीतीने. हालेलुया. देवाचं कार्य इतकं वाढत जातं आणि इकडे हे सगळ्या गोष्टी पण प्राप्त होत जातात. हालेलुया. पण जर तुम्ही ह्या देवाच्या कार्याकडे दुर्लक्ष करून, देवाच्या सुवार्तेकडे दुर्लक्ष करून याच एका पर्टिक्युलर गोष्टीकडे लक्ष द्या, तर निश्चित अर्थाने तुमचं नुकसान त्याच्यामध्ये जास्त. आणि म्हणून बायबल सांगतं की पौल म्हणतो की माझी केवढी दुर्दशा जर मी सुवार्ता सांगणार नाही. आपण सुद्धा असंच म्हणायला हवं की जर मी सुवार्ता सांगितली नाही तर माझ्यावरती पाय. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून सुवार्ता तुम्हाला सांगितली गेलेली आहे, जबाबदारी आहे तुमच्यावर, ती तुम्हाला पार पाडलीच पाहिजे. आता सुवार्तेमध्ये काय सामर्थ्य आहे? रोमकरास पत्र याचं पहिला अध्याय. रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि त्याचं 16 आणि 17 वचन. कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, प्रथम यहुद्याला व हेलेनेला तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे. कारण तिच्या देवाचे नीतिमत्व विश्वासासाठी प्रगट झालेले आहे. नीतिमान विश्वासाने जगेल या शास्त्र लेखाप्रमाणे आहे. हालेलुया. हालेलुया. बायबलमध्ये ते सामर्थ्य देऊ केलेले. वाचा माझ्याबरोबर योहानाचा शुभवर्तमान याचा 4था अध्याय. योहानाचा शुभवर्तमान याचा 4था अध्याय. ते कोणतं सामर्थ्य आहे? 14 वचन. आणि त्या ठिकाणी सांगते, परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पेईल त्याला कधीच तहान लागणार नाही, आणि जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उकळत्या पाण्याचा झरा असे होईल. ती स्त्री त्याला म्हणाली, महाराज मला तहान लागू नये व पाणी काढाव्यास येथवर येणे भाग पडू नये, म्हणून ते पाणी मला द्या. त्याच्यानंतर 28 आणि 29 वचन. ती स्त्री आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली, चला मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले तो मनुष्य पहा, तोच ख्रिस्त असेल काय? तेव्हा ते नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी एक शमरोनी स्त्री आहे, तिला येशू ख्रिस्त देवाचं वचन सांगतो. देवाचं वचन सांगितल्यानंतर ती स्त्री पाणी काढायला दुपारच्या वेळेस आलेली होती. तुम्हाला ती घटना ठाऊक आहे. आणि बायबल त्या ठिकाणी सांगतं की ज्यावेळेस येशू ख्रिस्त तिला देवाचं वचन सांगतो, ज्यावेळेस सुवार्ता सांगतो, ती सुवार्ता तिच्या जीवनामध्ये, ती पापी स्त्री, व्यभिचारी स्त्री, आणि जिनं 5 नवरे केलेले आहेत आणि 5 लोकांसोबत राहिली, आणि आता सुद्धा ती ज्याच्याबरोबर राहत आहे तो सुद्धा तिचा नवरा नाहीये, म्हणजे व्यभिचारच तिचा सुरू आहे. अशा प्रकारच्या पापात आणि सर्व प्रकारच्या अनिष्ट गोष्टीत बंधनात असलेली स्त्री एकाच येशू ख्रिस्ताच्या भेटीमध्ये तिचं जीवन इतक्या मोठ्या सामर्थ्याने बदलतं की ती आपलं जी घागर आहे पाणी आणण्यासाठी आलेली, ती घागर तिथंच टाकते आणि देवाचं वचन घेऊन गावामध्ये जाते, आणि गावामध्ये जाऊन लोकांना येशू ख्रिस्ताविषयी सांगते. आणि ती सांगते की ज्यानं मी जे काही सर्व पाप केलं ते मला सांगितलं, आणि तो संदेष्ट आहे, तो देवाचा सेवक आहे, देवाचा पुत्र आहे, आणि तो मला माझ्या जीवनामध्ये घडलेल्या सर्व गोष्टी ज्याने सांगितल्या, आणि त्या गोष्टी सांगितल्या सर्व गावातील लोक तिच्यावर विश्वास ठेवतात, आणि संपूर्ण नगर येशू ख्रिस्ताकडे येतं. येशू ख्रिस्त 2 दिवस त्या गावामध्ये राहतो आणि संपूर्ण गावाचं परिवर्तन. हालेलुया. हालेलुया. सुवार्ता किती मोठं काम करू शकते. सुवार्ता एखाद्याचं जीवन इथपर्यंत बदलू शकते की तुम्ही लाखो रुपये दिल्यानंतर ते बदलणार नाही, करोडो दिल्यानंतर बदलणार नाही. तुम्ही तुमच्या जीवनातलं सगळं ज्ञान त्याला दिलं तरी त्याचं जीवन बदलणार नाही. तुमची सगळी संपत्ती त्याला देऊन टाकली तरी त्याचं जीवन बदलणार नाही. पण येशू तुझ्यावरती प्रेम करतो, आणि येशू ख्रिस्ताने तुझ्या बाबांसाठी प्राण अर्पण केला. या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही त्याला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्रगट होईल, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्याजवळ प्रार्थना करून त्याचं सामर्थ्य स्वीकारून सांगाल, त्यावेळेस त्याचं जीवन कायमसाठी बदलून जाईल. अनंत काळाच्या जीवनामध्ये नेहमी तो तुमच्या आठवण काढायला मिळेल. या माणसाने मला वचन सांगितलं, या माणसाने मला वचन सांगितलं, या माणसाने मला वचन सांगितलं, या माणसाने मला वचन सांगितलं. हालेलुया. हालेलुया. ते सुवार्तेचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आलंय का? जर आला असेल तर तुम्ही ते प्रगट करू शकाल.
हालेलुया. तुमच्यामध्ये जर नसेल तर तुम्ही ते प्रगट नाही करू शकत. लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल की माझं जीवन केवळ आशीर्वादापुरतंच सीमित आहे आणि मग मी बाकीच्या सुवार्थ्याच्या सामर्थ्याकडे कधी लक्ष दिलं नाही, तर निश्चित अर्थ नाही. बऱ्याच वेळेस लोक आज आशीर्वादामध्ये गुंतण्याचं कारणच हे आहे की ज्यावेळेस ते प्रार्थनेसाठी गुडघे टेकतात त्यावेळेस त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्या पापांसाठी प्राण अर्पण केला या गोष्टी जास्त आठवत नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताने मला आशीर्वाद दिला हे जास्त आठवत. आणि इथंच विश्वास करण्याची जास्त मिस्टेक होते. जास्त चूक जर कुठं होत असेल तर आशीर्वादाकडे जास्त बघितलं जातं, चमत्काराकडे जास्त पाहिलं जातं. पण चमत्कार आणि आशीर्वाद हे येशूच्या बलिदानामुळे आलेलं, त्याच्याशी जोडून आलेली गोष्ट आहे. मुख्य हे आहे की येशूने माझ्यासाठी प्राण अर्पण. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मुख्य हे नाहीये की येशू चमत्कार करतो. मुख्य हे आहे की येशू पापांसाठी बलिदान झाला. हे मुख्य आहे. माझं पाप निघून जाईल त्यावेळेस सगळं निघून जाईल. हालेलुया. शाप पण निघून जात. पाप निघून गेलं, श्राप निघून गेले, सैतान निघून गेला, अपवित्रता निघून गेली, पाप निघून गेला, तुमच्यावरची बंधनं तुटली जातील. येशूच्या नावामध्ये तुम्ही हे सुवार्थ्याचं सामर्थ्य स्वीकारा आणि तुमचं जीवन संपूर्ण बदलून. हालेलुया. पण ज्या वेळेस तुम्ही सुवार्थ्याच्या सामर्थ्याला नाकारा किंवा येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी बलिदान झालं या गोष्टी नाकारा, आशीर्वादाकडे केवळ लक्ष असेल तर मात्र तुम्हीच ते स्वीकारलेलं नाही आणि मग ते तुम्ही प्रगट पण नाही करू शकत. हालेलुया. मी तुम्हाला आज तुमच्यासाठी प्रार्थना करतो की परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये ते सुवार्थ्याचं सामर्थ्य तुम्हाला प्रगट करो. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला ते स्वीकारायला हवं. तुम्हाला ते आपल्या अंतःकरणामध्ये म्हणायला हवं की प्रभू ते मी स्वीकारतो. शंभरने स्त्री ते स्वीकार. आणि म्हणून तर संपूर्ण नगराला जाऊन तिनं देवाचं वचन सांगितलं. हालेलुया. तिने चमत्काराविषयी घोषणा नाही केली, तिने वेगवेगळ्या प्रकारच्या जगातल्या गोष्टीविषयी घोषणा नाही केली. तिने सांगितलं की मी जे केलेलं आहे पातळ ते मला सांगितलं. हालेलुया. ती लाजली नाही. कारण लक्षात घ्या, एक स्त्री अशी होती की दुपारच्या वेळेस कोण पाणी भरायला जातं माहिती आहे, ज्याला कोणापासून लपायचं असतं, म्हणजे ज्याला कोणाला काही सांगायचं नसतं की मी चालले म्हणून. पाणी भरायची एक तर वेळ संध्याकाळची किंवा सकाळची असू शकते, पण ती दुपारच्या वेळेस निघाली होती यासाठी की तिला कोणी पाहू नये असं तिला वाटत होतं. ती लपत होती कशासाठी की माझ्याजवळ राहणारा माझा नवरा नाहीये. ती व्यभिचार करते आणि ती चुकीचं जगते आणि म्हणून ती लपत होती. पाप लपवून ठेवायचा प्रयत्न होता. पण ज्यावेळेस येशूची तिची भेट होते त्यावेळेस मात्र ती लोकांना सांगते मी पापी होते पण आता पवित्र होते. हालेलुया. 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 आता ती लपत नाही तर आपलं पाप प्रगट करेल. हालेलुया. आणि ती सांगते की माझं जीवन येशूने बदलले. हालेलुया. हालेलुया. आशीर्वादाची घोषणा करणं बंद करा. येशू ख्रिस्ताने प्राण अर्पण केला याची घोषणा जास्त करा. हालेलुया. ज्या वेळेस तुम्ही हे करू लागाल ना त्यावेळेस मी तुम्हाला खरं सांगतो परमेश्वराचं सुवार्थ्याचं सामर्थ्य तुमच्या मुखातून प्रगट होईल. आणि ज्या वेळेस मुखातून प्रगट होईल त्यावेळेस अद्भुत गोष्टी तुमच्या जीवनात स्वतःच्या जीवनात घडलेल्या दिसतील आणि अनेकांच्या जीवनात घडतील. हालेलुया. नाही तर तुम्ही लोकांना सांगत राहाल, लोकांसाठी प्रार्थना करत राहाल, गुडघे झिजवत राहाल, लोकांना आशीर्वाद सांगत राहाल आणि मग आजार बरे होतील, मग लोकांना आशीर्वाद मिळेल, सोनं नाणं मिळेल, बंगला गाडी सगळं काही मिळेल, पण त्याचं तारण मात्र कधीच होणार नाही. तो येशू ख्रिस्तावरती विश्वास मात्र कधीच ठेवणार नाही. त्याचं जीवन कधीच बदलणार नाही आणि अनंत काळात तुमचं जीवन कधीच तुम्ही प्रवेश करू शकणार नाही. तो तर व्यक्ती लांब राहिला तो. हालेलुया. हालेलुया. आज सुवार्थेची व्याख्या जी आहे ती खूप बदलून टाकली लोकांनी आणि म्हणून सुवार्थेचं सामर्थ्य इथं लपलेलं आहे. कारण त्या ठिकाणी पाऊल काय म्हणतो की मला सुवार्थेची लाज वाटत नाही, यासाठी लाज वाटत नाही मला रोमकराच्या पत्रातलं. कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला म्हणजे यहुद्याला, हेलेल्याला आणि मग तारणासाठी ती सर्वांचे सामर्थ्य आहे. हालेलुया. सर्वांसाठी सामर्थ्य आहे. प्रत्येक कोणासाठी? प्रथम कोणासाठी? प्रथम माझ्यासाठी, प्रथम माझ्या कुटुंबासाठी आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्या प्रत्येकासाठी. हालेलुया. कारण त्याच्याद्वारे माझं जीवन बदलतं, त्याच्याद्वारे माझा स्वभाव बदलतो, त्याच्याद्वारे माझे विचार बदलतात, त्याच्याद्वारे माझं बोलणं बदलतं, त्याच्याद्वारे माझ्या जीवनामध्ये सर्व जगण्याच्या गोष्टी बदलतात, त्याच्याद्वारे माझ्या जीवनात असलेली अशांती बदलून जाते, माझ्या जीवनात असलेले सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी निघून जातात, माझ्यावरचा श्राप निघून जातो. आशीर्वाद श्राप नाही काढू शकत. हालेलुया. आशीर्वाद सैतानाला घालवू शकत नाही, तुमचा पैसा सैतानाला घालवू शकत नाही, तुमच्याजवळ असलेल्या सर्व साधन संपत्ती सैतानाला घालवू शकत नाही. त्याचं कोणतंच बंधन तोडण्याचं या जगातल्या कोणत्याच गोष्टीत सामर्थ्य नाहीये. येशूच्या नावामध्ये द्या. हालेलुया. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये द्या. आणि येशूचं नाव त्याच वेळेस कामाला येतं ज्यावेळेस कोणी विश्वास ठेवत असेल की माझ्या बाबांसाठी येशू ख्रिस्त क्रूसावर मरण पावले. नाही तर आशीर्वादासाठी लोक जगणारे विश्वास अद्भुत तुम्हाला मिळतील. आजकाल हे फॅशन झालेली की
केवळ त्याच्यापासून आशीर्वाद स्वीकारणे, पैसा स्वीकारणे, आरोग्य स्वीकारणे, त्याचा माझा काही संबंध नाही. ज्यावेळेस अडचण येईल त्यावेळेस परत फोन, परत चर्चमध्ये या, परत महिन्याभर गायब, परत वर्षभर गायब. असे भरपूर लोक आहेत आज जगामध्ये की ज्यांना असं वाटतं की आशीर्वादाचा भांडार जर कोण असेल तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. पण प्रभू येशू ख्रिस्त भांडार जर कशाचा असेल तर तो क्षमेचं भांडार आहे. प्रभू येशू ख्रिस्त भांडार आहे पापांपासून सुटका देण्यास. हालेलुया. कारण मुख्य त्याच गोष्टीसाठी येशूचा जन्म घ्यायला लागला. येशू ख्रिस्त त्याच मुख्य गोष्टीसाठी आला की संपूर्ण जगाचं तारण व्हावं, आणि त्याच गोष्टीवर तुमचं आणि माझं जीवन आधारलेलं आहे. हालेलुया. ते नसेल, ते काढून टाकलं ना तर बाकीच्या ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी संपून जातात. आणि म्हणून ते मुख्य आहे, आणि म्हणून त्याच्यावरती तुम्हाला जास्त विश्वास ठेवावा लागेल. आणि सुवार्तेमध्ये ते सामर्थ्य सामावलेलं आहे की जे जीवन बदलतं, विचार बदलतं. त्याच प्रकारे जर तुम्हाला सुवार्ता सांगायची असेल तर ती खरी सुवार्ता तुम्हाला सांगितली पाहिजे. जर खोटी सुवार्ता असेल तर निश्चित अर्थ आहे. आता खोटी सुवार्ता काय आहे? खोटी सुवार्ता आशीर्वादाची सुवार्ता, खोटी सुवार्ता केवळ आरोग्याची सुवार्ता, खोटी सुवार्ता ही केवळ येशू काम करतो, बरं करतो, या बऱ्याच गोष्टी करतो, या सगळ्या सुवार्तेला काय म्हणता येईल? खोटी सुवार्ता म्हणता येईल. आणि म्हणून त्या सगळ्या सुवार्तेवर तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही किंवा त्या सुवार्तेमध्येच तुम्हाला चालायचं नाहीये. तर लोकांना चालवण्यासाठी त्यामध्ये तुम्हाला स्वतःला ह्या गोष्टीमध्ये स्वतःला जाणीव करून द्यायचे की मी खोट्या सुवार्तेवर विश्वास ठेवणारा नाहीये, मी खऱ्या सुवार्तेवर विश्वास ठेवणारा व्यक्ती आहे. आणि मी खऱ्या सुवार्तेवर विश्वास ठेवून लोकांसमोर ज्या वेळेस मी देवाचं वचन सांगेन त्या वेळेस मला हे सांगायचं आहे की येशू तुझ्या पापांसाठी मरण पावला, येशू तुझ्या पापांसाठी मरण पावला, येशू तुझ्या पापांसाठी मरण पावला. तो तारण देतो, तो उद्धार देतो, तो अनंत काळाचं जीवन देतो. हालेलुया, 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 हालेलुया. बाजूवाल्याला सांगा खोटी सुवार्ता सांगणं बंद करा. अजून एकदा सांगा खोटी सुवार्ता सांगणं बंद करा. कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा कराव्यास नव्हे तर सुवार्ता सांगाव्यास पाठविले, पण ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ होऊ नये म्हणून ती वाक्चातुर्य सांगण्यास पाठवले. हालेलुया. वाक्चातुर्य समजतं तुम्हाला? खोटी सुवार्ता नेमकी काय? वाक्चातुर्य म्हणजे शब्दांचा खेळ करायचा, शब्दांचा मेळ बसवायचा, इकडून तिकडून इकडून तिकडून शब्दांचा मेळ बसवायचा. आणि त्या शब्दांच्या मेळामध्ये इतकं माणसाला समोरच्याला पण नाही कळत काय की मी काय ऐकलं आणि मला काय समजलं. हालेलुया. बरीच लोक आज अशा प्रकारचं वचन सांगतात की ज्यांना समोरच्याला काही समजत नाही आणि तो त्याला आपण विचारतो विश्वास ठेवशील का? हो 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 हो. कारण त्याला माहित असतं की इथं फक्त आशीर्वाद घ्यायचा आणि निघून जायचं, त्यांच्या शब्दाला हो म्हणायचं, बाकी काय करायचं? हालेलुया. पण हे केवळ हो म्हणण्यापुरतं हो नाहीये बरं. हालेलुया. जर तुम्ही खरी सुवार्ता सांगायला चालू कराल तर लोकांचं जीवन ऑटोमॅटिक रीतीने तुम्हाला बदललेलं पाहायला मिळेल. आरोग्य तर मिळत राहील, लोकांच्या जीवनामध्ये चमत्कार तर होत राहील. आणि हे प्रभू श्री ख्रिस्ताचं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या दुय्यम स्थानावरती आहे. कोणत्या स्थानावरती आहे? आरोग्य आणि आशीर्वाद दुय्यम स्थानावरती आहे. बाजूला सांग. प्रथम स्थानावर येशूचं बलिदान आहे. तुम्ही स्वीकारा त्या गोष्टी. जोपर्यंत तुम्ही स्वीकारत नाही की प्रथम स्थानावर येशूचं बलिदान माझ्यासाठी, आपल्या स्वतःला विचारा किती लोकांनी देवाची पापांची क्षमा मागितली किंवा पापांसाठी आपलं जीवन नाकारलेलं आहे हे मला ठाऊक नाही. कारण ज्या वेळेस प्रभू श्री ख्रिस्ताने रोग्यांना बरं केलं त्या वेळेस प्रभू श्री ख्रिस्ताने एक वाक्य बोललेलं आहे त्या वेळेस. आणि शास्त्री पुरुषांना हा प्रश्न पडायचा नेहमी. शास्त्री पुरुषांना काय प्रश्न पडायचा माहितीये की हा मनुष्य आरोग्य द्यायचं सोडून पापांची क्षमा झाली असं का म्हणतो? हालेलुया. पण येशू ख्रिस्ताने त्याचं स्पष्टीकरण दिले, तिथंच दिले. येशू ख्रिस्ताने एक मनुष्य बाजेवरून खाली सोडण्यात आला येशू समोर, आणि शास्त्री पुरुषी आणि सर्व तिथे लोक तिथे होते. आणि मग येशू ख्रिस्त त्या ठिकाणी बरीच लोक असताना येशू एक वाक्य प्रथम बोल. काय वाक्य बोलला माहितीये? उठ, तुझ्या पापांची क्षमा झाली. आता बाजूवाला जो शास्त्री पुरुष आहे त्या माणसाला प्रश्न हा पडला की अरे याला तर बाजेवरून उठण्याचे आरोग्य मिळण्याची आवश्यकता आहे, याच्या पापांची क्षमा हा काय करतोय? हालेलुया. बऱ्याच लोकांना आज सुद्धा हाच प्रश्न आहे. मुळात आज सुद्धा हाच प्रश्न आहे. बरेच विश्वासाने हाच प्रश्न विचारतात की मला तर पैशाची गरज आहे, मला तर माझ्या जीवनामध्ये आरोग्याची गरज आहे, मला तर माझ्या जीवनामध्ये माझं इकडं दुखतंय ते बरं व्हायची गरज आहे, मला तर माझी मुलं ठीक व्हावं याची गरज आहे. आणि तू पापाच्या क्षमेशी का निगडीत एवढ्या गोष्टी जोडतोय? किंवा पाप क्षमा इतकी का महत्वाची आहे? पण येशू म्हणाला दोन्ही समान आहे. हालेलुया, हालेलुया. काय म्हणाला येशू? काय म्हणाला की दोन्ही समान आहे. यातून म्हणणं कोणतं सोपं? पापांची क्षमा झाली हे म्हणणं की उठून आपली बाज उचलून चालू लागणे म्हणणं सोपं आहे?
उठून आपली बाज उचलून चालू लाग, हे मनुष्याच्या दृष्टिकोनातून सोपं आहे, पण देवाच्या दृष्टिकोनातून जर महत्वाचं कोणतं असेल तर ते आहे तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण ज्या वेळेस पापांची क्षमा होते त्यावेळेस बाज उचलणं खूप सोपं होतं. हालेलुया. पण लोकांना मात्र आशीर्वाद मिळवणं जास्त सोपं वाटतं, पापांची क्षमा मिळवणं जास्त अवघड वाटतं. आणि केवळ नदीत आंघोळ करण्यापुरतं ते सोपं नाहीये. लक्षात घ्या, पापांची क्षमा मिळवण्यासाठी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा लागेल, तारणारा म्हणून त्याला आपल्या अंतर्गत स्वीकारावं लागेल आणि त्याच्या वचनावर चालावं लागेल. त्यावेळेस पापांची क्षमा होते आणि त्याच्यानंतर तुमच्या जीवनामध्ये मग बाज उचलणं असेल, आशीर्वादाची मागणी असेल, आरोग्य असेल किंवा इतर जगातल्या ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी ऑटोमॅटिक ओघाने येतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्या गोष्टीसाठी फडफड करावी लागत नाही. ही गोष्ट तुम्हाला सांगावी लागेल. प्रेज द लॉर्ड. खरी सुवार्ता ह्यालाच म्हणतात. येशू म्हणाला, उठ तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. लोकांना हेच सांगायला आपण जाणीवपूर्वक विसरतो आणि वाक्चातुर्याने आपण सांगतो. वाक्चातुर्य ज्याला म्हटलं जातं. आणि पौल त्या ठिकाणी असं म्हणाला, मी वाक्चातुर्याने सुवार्ता नाही सांगितली. मी कशी सांगितली? मी स्पष्टपणे सुवार्तेची लाज न धरता, कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता, प्रसंगी मार खाऊन मी देवाचं वचन स्पष्ट सांगितले. हालेलुया. जर तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये या गोष्टीविषयी खात्री बाळगा की खरी सुवार्ता काय आहे, तर तुम्ही आजपासून तीच सुवार्ता सांगा की जी येशूने सांगितली, जी पौलाने सांगितली आणि जे देव तुमच्याकडून अपेक्षा करतो. आमेन, आमेन, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बाजूला सांगा, आजपासून खरी सुवार्ता सांगायला चालू कर. प्रभू तुम्हाला खरी सुवार्ता सांगण्यासाठी मदत करेल, सामर्थ्य करेल. तशा प्रकारे आपण वाचलं प्रेषितांची कृतीचा पहिला अध्याय की ज्या वेळेस पवित्र आत्मा तुमच्यावर येईल त्यावेळेस तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही माझे साक्षी व्हाल. हालेलुया. तुम्हाला ते तोंड उघडण्याची फक्त गरज आहे, तुम्हाला जास्त काही बोलण्याची गरज नाही. पेत्र, योहान, याकोब हे सगळे शिष्य येशूला ज्यावेळेस पकडायला आले होते, शिपाई त्यावेळेस पळून गेले होते, निघून गेले. पण ज्यावेळेस येशू ख्रिस्त निघून गेला, पुनरुत्थान झालं, पुनरुत्थानानंतर हे रोज प्रार्थना करायला एका ठिकाणी एकत्र यायचे आणि 50व्या दिवशी पवित्र आत्मा आला आणि तोच पेत्र जो घाबरणारा, तोच पेत्र जो शिपायाचा कान कापणारा, तोच पेत्र येशूला नाकारणारा, तोच पेत्र जो कुठल्याही प्रकारचं बोलत असताना उतावळेपणाला बोलणारा, तोच योहान की जो पळून गेला होता, तोच सगळे शिष्य जे पळून गेले होते ते सगळे शिष्य त्या ठिकाणी होते. पवित्र आत्मा त्यांच्यावर आला, अन्य भाषा ते बोलू लागले आणि बायबल त्या ठिकाणी सांगतं पेत्राने आपलं मुख उघडलं आणि एका दिवसात 3000 लोकांचं कार्य. हालेलुया, हालेलुया. चमत्कार तर त्यांनी तिसऱ्या अध्यायात केले, पण पहिल्यांदा त्यांनी जर काय सांगितलं असेल तर येशू ख्रिस्त पापांसाठी बलिदान झाला. हालेलुया. बायबल आपल्याला चमत्काराविषयी नंतर सांगतो. चमत्कार होणे हे महत्वाचं आहे, मी नाही म्हणत नाही, त्याचं सामर्थ्य मी नाकारत नाही. लक्षात घ्या की व्हायलाच हवेत आणि ते होतात. हालेलुया. कारण येशूकडे ते सामर्थ्य सुद्धा आहे. हालेलुया. पण त्याच्यापेक्षा जास्त सामर्थ्य कशात असेल तर ती सुवार्ता. हालेलुया. त्याच्या शब्दामध्ये, त्याच्या शब्दात आहे, येशूने म्हटले मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. हे शब्द आहे की जे जीवन बदलतात. हे शब्द आहे जे धीर देतात. हे शब्द आहे जे सामर्थ्य देतात. हे शब्द आहे जे शांती देतात. हे शब्द आहे जे आनंद देतात. हे शब्द आहे की आजारी असताना, मरायला टेकलेला असताना सुद्धा ते धाडस देतात की मी तुझ्या सोबत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. नाहीतर आजारी माणसं सुद्धा पाप करत फिरत असतात. आणि त्याच प्रकारे आजारातून बरं झालेले, चमत्कार झालेले सुद्धा आज मी तुम्हाला कितीतरी दाखवतो की जे चमत्कार, मोठे मोठे चमत्काराला स्वीकारले लोक आज येशूला स्वीकारले नाहीत, येशूजवळ नाही येत पडते. कारण जो वचनाने बदलतो तो खरा बदलतो, जो चमत्काराने बदलतो तो खूप उशिराने बदलतो. कारण एक दिवस त्याची भेट नंतर घेतली जाते, पवित्र आत्मा नंतर भेट घेतो, त्यावेळेस तो बदलतो. जोपर्यंत वचनाला समर्पण करत नाही किंवा प्रतिसाद देत नाही तोपर्यंत त्याचं जीवन खऱ्या अर्थानं बदलत नाही. कारण चमत्कार म्हणजे जीवन बदलणे नव्हे. लक्षात घ्या, मी चमत्कारावर सामर्थ्य नाकारत नाही. पुन्हा एकदा ठणकावून सांगतो मी तुम्हाला, चमत्कार आहेत, होतात, व्हायला हवेत आणि परमेश्वर करतो, येशू करतो आणि येशूला ते करण्याचं सामर्थ्य आहे. पण चमत्कार म्हणजे जीवन बदलणे नव्हे, तर ते वचनाने जीवन बदलतं. हालेलुया. वचनच काम करतं. कारण पौलाने किंवा पेत्राने किंवा कुठल्याही शिष्याने जर सुरुवातीला कशाला फोकस केला असेल तर ते देवाच्या वचनाला फोकस केलं. हालेलुया. चमत्कार तर एक झाला, पण लोकांचं जीवन बदललं वचनाने हजार. हालेलुया. परमेश्वर ते चमत्कार फक्त पुष्टी देते. पुष्टी देते. काय पुष्टी देतो? की मी शिष्यांसोबत आहे. हालेलुया. मी तुमच्या सोबत आहे, मी तुम्हाला मदत करत आहे. हालेलुया. मी तुम्हाला सोडून गेलो नाही हे सांगण्यासाठी असलेलं पोषक एखादी गोष्ट जी फुकट मिळते परमेश्वरापासून, ती कोणती गोष्ट असेल तर ते आरोग्य आहे, ते
ते चमत्कार आहे, ती सुरक्षा आहे, देवदूत आहे, आणि हे सगळं जे आहे ते देवाने एक्स्ट्रा देऊ केलेलं आहे. पण सर्वात पहिल्यांदा जर कोणता आशीर्वाद असेल तर ते देवाचा येशू सुवार्तेचं सामर्थ्य. हालेलुया. हे सामर्थ्य आजपासून तुमच्या शब्दामध्ये असायला हवं. जोपर्यंत ते तुमच्या शब्दात असत नाही तोपर्यंत तुम्ही प्रगट नाही करू शकत. हालेलुया. लोकांना हे ठणकावून सांगा की येशू तुझ्या पापांसाठी क्रूसावर मरण पावला, तो तुझं जीवन बदलू शकतो. हालेलुया. बऱ्याच वेळेस लोकांना आपण हे सांगत नाही आणि म्हणून तिथे आपण खोटी सुवार्ता सांगून निघालो. पण बायबल तुम्हाला मला या गोष्टीविषयी सावध करतं, कारण येशूचे जे शेवटचे शब्द आहेत, तुमच्या आणि माझ्यावरती देवदूतांच्या पेक्षा असलेली मोठी जबाबदारी आहे. त्याच प्रकारे तुम्हाला आणि मला देऊ केलेलं परमेश्वरानं ते कार्य आहे, आणि मी नाही जाणार तर कोण जाणार. हालेलुया. कारण मला जाण्यासाठी परमेश्वराने बोलवलं. प्रभू करो तुम्हाला खरी सुवार्ता सांगण्यासाठी आणि त्या सामर्थ्याला स्वीकारून त्या सामर्थ्याद्वारे देवाची सुवार्ता सांगण्यासाठी मदत करू. तुम्ही आजपासून प्रगट कराल असा मी विश्वास करतो. शेवटी माझ्यासोबत बोला की मी सुवार्तेचं सामर्थ्य स्वीकारतो.